गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांक 4, 5, 6 यांचे लकी डेज, लकी जेम्स आणि लकी जॉब्स. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज पोंगल, बिहू, भोगी, लोहरी हे सुद्धा आहे. या सगळ्यांच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुरू करूयात मुलांक नंबर 4 पासून. मुलांक नंबर 4 कुणाचा असतो तर कुठल्याही महिन्याच्या 4, 13 आणि 22 या तारखेला तुमचा जर जन्म झालेला आहे तर तुमचा मुलांक आहे 4. सो तुमच्यासाठी लकी जॉब आपण बघितलेलं आहे. किंगडममध्ये आपण जे न्यूमरोलॉजीचं किंगडम गेल्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं होतं. सो त्याच्यात आपण बघितलं आहे की नंबर 4 जो आहे तो नंबर राहूचा आहे. राहूकडे फक्त शीर आहे, त्याच्याकडे धड नाही. त्यामुळे मग काय, त्याला स्ट्रेनस ॲक्टिव्हिटीज जमणार नाही आहे. शारीरिक कष्टाची कुठलीही कामं नंबर 4 वाल्यांना जमत नाही. सो नंबर 4 वाल्यांना नेमकं काय आहे? नंबर 4 वाले जे आहेत ते अत्यंत बुद्धिमान आणि हुशार लोक आहेत. सो दे प्ले ओनली विथ देअर ब्रेन्स. सो बुद्धीशी रिलेटेड कुठलेही जॉब्स, टेक्नॉलॉजी इज रूल्ड बाय राहू. असं म्हणतात की IT इंडस्ट्री एंटायरली इज गव्हर्न्ड बाय राहू. सो राहू ज्यांचा कारक ग्रह आहे असे नंबर 4 म्हणजे 4, 13, 22 या तारखांना जन्मलेले लोक दे कॅन डेफिनेटली गेट इन टू द टेक्निकल फील्ड्स. राहू बुद्धीचा कारक आहे, राहू कम्युनिकेशनचाही कारक आहे. अशा लोकांचं कम्युनिकेशन तुम्ही बघा खूप स्ट्रॉंग असतं. दे आर हॅव्हिंग व्हेरी गुड कन्व्हिन्सिंग पॉवर, दे आर हॅव्हिंग गुड बिझनेस अक्युमेन. सो ही लोक रिअल इस्टेटमध्ये खूप चांगलं करतात, लॉयर खूप चांगले बनतात, टेक्निशियन्स म्हणू शकतात तुम्ही, एनी काइंड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग वर्क. राहू जो आहे तो ट्रेंड सेटर आहे. म्हणजे जर पारंपरिक पद्धतीने केलेलं काम आहे ते राहूला चालत नाही. राहूला स्वतःचा नवीन ट्रेंड सेट करणं हे खूप आवडतं. सो दे कॅन मॅन्युफॅक्चर, इन्व्हेन्शन्स, सायन्स हे त्यांचं विभाग आहे. सो नंबर 4 वाले यू कॅन गेट इन टू एनी काइंड ऑफ टेक्निकल, रिअल इस्टेट, सायन्स, लॉयर हे जे जॉब्स आहेत ते नंबर 4 वाल्यांसाठी आहे. नंबर 4 वाल्यांसाठी लकी डे कुठला आहे? राहूसाठी दिले गेलेला दिवस आहे संडे. कलर तुमचा आहे इलेक्ट्रिक ब्ल्यू आणि ग्रे. आणि तुमच्यासाठी जो लकी जेम आहे दॅट इज गोमेद. आता हे जे लकी जेम्स वगैरे आपण सजेस्ट करतो दिस इज फॉर अ रेफरन्स दॅट आय एम गिविंग. सपोज तुम्हाला वाटत असेल की तुमचा राहू डाऊन आहे तर यू कॅन गेट युअर सेल्फ गुड कन्सल्टेशन अँड हे जेम्स वापरल्याने नक्कीच तुमचं जे अडकलेली कामं आहेत ती थोडीशी सुरळीत होईल. नंबर 5 कडे वळूयात. नंबर 5 आहे बुधाचा नंबर, मर्क्युरी. मर्क्युरी प्लॅनेट जो आहे, बुध ग्रह जो आहे तो बुद्धीशी निगडित आहे. अगेन कम्युनिकेशन स्किल्स यांचे खूप स्ट्रॉंग असतात. कुठल्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जर तुमचा जन्म झालेला आहे तर यू आर रूल्ड बाय नंबर 5. म्हणजे बुध हा तुमचा कारक ग्रह आहे. बुध म्हणजे बुद्धी, बुध म्हणजे डिप्लोमसी, बुध म्हणजे इंटेलिजन्स हे तुम्ही म्हणू शकता. सो असे लोक ऑब्व्हियसली गुड बिझनेसमॅन, गुड ट्रेडर्स, फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूप काही करू शकता, पेपर इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करू शकता, कमिशन, लायसनिंग, पेपर वर्क्स हे तुमच्यासाठी आहे. यू कॅन बी गुड अकाउंटंट ऑल्सो, यू कॅन बी गुड CA, अकाउंटंट, CA, कॉमर्स इज युअर फील्ड. सो डेफिनेटली बुध अंक असलेली लोक ही कम्युनिकेशनमध्ये खूप स्ट्रॉंग असतात. सो अकॉर्डिंगली यू कॅन यूज. हे लोक नॉर्मली आपली कम्युनिकेशन स्किल्स वापरूनच आपली उपजीविका म्हणतात किंवा दे गेट इन टू सर्विस विच इज रिलेटेड विथ देअर कम्युनिकेशन. सो यांच्यासाठी जो लकी डे आहे तो बुधाचाच दिवस आहे, बुधवार. कलर आहे लाईट ग्रे, ग्रीन, पर्ल ग्रे, टॉर्काइज, व्हाईट हे सगळे तुमचे लकी कलर्स आहेत. आणि लकी जेम आहे 5, ज्याला आपण एमराल्डही म्हणतो. पुढे वळूयात नंबर 6 कडे.
नंबर 6 कोणाचा आहे? नंबर 6 आहे शुक्राचा. सो ऑब्वियसली ऑल द ग्लॅमर इन द वर्ल्ड इट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स शुक्र. शुक्र आपण काय म्हटलं? शुक्र आहे दैत्यगुरु, त्यांच्याकडे आहे संजीवनी. सो जीवन जगण्याचा आनंद, जीवन जगण्याची कला ह्या लोकांना माहीत असते. शुक्र हा कारक आहे लक्झरीचा, हा कारक आहे fame, glamour. This is all related with Venus. So people born on 6th, 15th, 24th of any month is governed by Venus. Venus म्हणजे शुक्र. So obviously jobs पण रिलेटेडच असणार आहे. So glamour field that will always attract you. ग्लॅमर इंडस्ट्री म्हणा, आर्ट म्हणा, ब्युटिफिकेशन प्रोडक्ट्स म्हणा, लक्झरी आयटम्स म्हणा, परफ्यूम इंडस्ट्री म्हणा, इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणा. When I say perfume, it can be any kind of perfumeries. Beautification, it can be beauty products, it can be beautification of your house, it can be beautification of anything. So basically ब्युटी अट्रॅक्ट्स, राईट. जे नंबर 6 वाले लोक आहेत यांना ग्लॅमर खूप अट्रॅक्ट करतं, यांना ब्युटी खूप अट्रॅक्ट करते, यांना लक्झरी खूप अट्रॅक्ट करते. सो बिझनेस किंवा जॉबसुद्धा हे लोक या रिलेटेडच करतात. यांचा लकी डे आहे फ्रायडे. यांच्यासाठी लकी कलर आहे ऑल शेड्स ऑफ पिंक अँड ब्ल्यू. तुमचा लकी जेम जो आहे तो डायमंड आहे. आता हे जे जेमस्टोन्स आपण सजेस्ट करतोय ह्यांना प्रत्येकाला काही कॅरेट असतात जे तुमच्या पत्रिकेनुसार किंवा तुमच्या बर्थडेटनुसार तुम्हाला सुचवलं जातं. सो ब्लाइंडली तुम्ही कुठलंही जेम उचलून घालू शकत नाही. यू हॅव टू गेट अ प्रॉपर गायडन्स फॉर इट. So definitely there are people who are ready to help and guide you for this gems. Okay, this is for reference. Gems are for reference. पण जे कलर आपण तुम्हाला सांगितलेले आहेत ते कलर तुम्ही जर घालून त्या दिवशी तुमच्या कामाला गेले, जसे नंबर 4 वाल्यांसाठी आपण सांगितलं की लकी डे इज संडे, नंबर 5 वाल्यांसाठी आपण सांगितलं की लकी डे इज वेनसडे, नंबर 6 वाल्यांसाठी आपण सांगितलं की लकी डे इज फ्रायडे. सो तुमची जर सपोज काही रखडलेली कामं असतील, काही कामं जी तुमची होतच नाही, ती या पर्टिक्युलर दिवशी जी मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी त्या कलरचे कदाचित कपडे घालून जा, त्या कलरची कुठली तरी वस्तू तुमच्याकडे कॅरी करा. अक्षरशः साधा रुमाल जरी त्या कलरचा कॅरी केला तर यू विल सी की यू विल गेट इफेक्ट्स ऑफ दिस कलर्स अँड डेज. आणि तुम्ही कमी ऑब्स्टॅकल्स, कमी हर्डल्सनी तुमचं ते काम कंप्लीट करू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट नंबर 4, 5 अँड नंबर 6. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला नक्की कळवा. यू कॅन गेट इन टू अ पर्सनल कन्सल्टेशन. आय एम ऑल्सो गोइंग टू व्हेरी सून कम अप विथ द व्हिडिओज फॉर टॅरो अँड ॲस्ट्रो. सो आपण ह्याची सांगड घालून काही नवीन करू शकतो का, ह्याही प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्हाला माझ्याकडून अजून काही जाणून घ्यायचं असेल तर यू लेट मी नो, गेट इन टच विथ मी. माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. सो इट विल बी बेनिफिशियल फॉर मेनी पीपल. ओके, सो एन्जॉय बिहू, एन्जॉय भोगी. सर्वांना पुन्हा एकदा भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅव अ ग्रेट डे, एन्जॉय. उद्या भेटूयात 5, 7, 8 आणि 9 या मुलांकांबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. शुभ दिन. बाय.